मनोरंजन होऊकच हवा आणि बुवानी सांगितलं की सांडवे गावात मी सिंगल बारू भरपूर करतोय पूजे का बारशा का त्याच्यामुळे माझा स्मारक बांधा हो आमच्याकडे एक जागा पण ती स्मारकाच्या लायकीची नाही थै थडगाच होऊ शकतात चालत काय सांगा चालत जरा कमी करा माझं लय झालं जरा नॉर्मल हॅलो हा आता बरोबर एकदम या ठिकाणी शिवशाही मित्रमंडळ यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद त्याचप्रमाणे सन्माननीय किरण लाड आमचे मित्र किरण लाड यांच्याकडून गुगल पे मला 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे मनपूर्वक स्वीकारतोय धन्यवाद मगाशी बक्षीस आलेलं साईंचं गाणं घ्या लिंबा खाली प्रगट झाला लिंबा खाली प्रगट झाला लिंबा खाली प्रगट झाला लिंबा खाली प्रगट झाला ऐसा साई नाथ माझा इंस्टाग्राम का माझी रील फेमस झाली पोवई डबल बारी होती बुवा जवळपास 1.5 लाख व्ह्यूज त्याका भेटले व्यंकटेशनर माझ्या अकाउंट का बघा तुम्ही हाच की इंस्टाग्राम वर हाच ना नाव काय आहे इंस्टाग्राम का संदीप पुजारे बुवा माका ऍड नाही आज तुम्ही सगळ्यांका विनंती आहे हे जेवढे तरुण आहेत ना त्यांना विनंती आहे तुम्ही फेसबुक का तुमचा नाव टाकशाल इंस्टाग्राम का तुमचा नाव टाकशाल तुमचा जे ओरिजिनल नाव हा त्याच टाका कमी करा जरा आवाज माझा अगदी शार्प शार्प कमी करा हॅलो अरे माझं फेस येऊ लागलो हॅलो हॅलो हा नाही तुमचं नाही लाजा समजू शकताय समोरच असल्यामुळं होता यांना डाव साधून घेतला तरुणांका विनंती आहे फेसबुक का तुम्ही इंस्टाग्राम का तुम्ही नाव ज्या तुम्ही ठेवशाल मगाशी चांगलं होतो आता अगदीच चालत तोपर्यंत जोडीवाल्यांका चाय देवा त्यांका काय टाकल्यावर वाचलास तरी ते पितील खाली येत बरोबर ओके हॅलो हॅलो आता द्या मॉनिटर का द्यावा मग सारखं जरा दणकावून सोडा तुम्ही हॅलो 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 हा आता बस अजिबात काय चालू नको तुमका पकवाजवाल्यांचं बंद केला तरी चालत माझं ठेवा फक्त काय टेन्शन नाही वा हा आता जरा इकडे लक्ष द्यावा सगळ्यांनी आणि कृपया फटाके कुणी बाहेर लावू नको तिकडनं उडवून जर दगड बिगड टाकल्या रिलो तर पुन्हा फॉक पडायची त्या कुणी ब्रँड लारान आधीच त्यांचा खड्डो केला ना आणि यांच्या टाकल्याचा बुवांच्या घेण्यासारखा की
नाडनात म्हणतात सगळेजण येतात आणि भात जोडतात टाकल्यावर. त्या दिवशी मी नाडनात गेले होते, भात कापणी होती ना, त्यावेळी एक पेंडकू होता, फक्त त्या पेंडकूच चालत होता. माणूस कोणतो दिसाय ना आतमध्ये माका कोणतो. हा बुवा पेंडकू नुसता चलत होता, माका चक्कर येली. म्हटलं झाला काय नक्की. तुम्ही नव्हताच ना ते, होय ना. हा जरा ह्यांचा कसा सगळे भात सोडतात आणि आमचे पेडणेकर बुवा ते माहित असतील तुमका केसाळ, ते जर गेले ना कोणाकडे तर पाहिली पाहिली भात घरा घालतात केसात ना. केस नसलेला तो सुद्धा फायदो, असलेला तो सुद्धा फायदो. आम्ही मेला आमच्या कर्मा. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या ताईंना भेटाया तुम्ही येता का. मी निघालो माझ्या ताईंना भेटाया तुम्ही येता का. मी निघालो एकटीच वाढलंय बिन हात लावता वाढता म्हणजे काय नक्की माका समजत नाही. भुताडकी घाई नाही. बाबू बरा केलंस रे, मित्र मित्र म्हणून 50 रुपये दिलंस त्यांना, दिलंस ना बुवांका. हा त्यांका 50 दिलंस. माझं जर खरो मित्र असेल ना माका 100 देशील. हा बाबा तू 100 दे, मी तुका जाताना 200 देन, पण इज्जत ठेव माझी चांगल्या इथे सगळ्यांच्या समोर. बुवा मी 200 हे पण 200 देतील, काय टेन्शन नको घेऊ. 400 देणार तुका. हा शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणा. श्री विलास परब आसरा कॅटरर्स, श्री विलास परब यांच्याकडून हा लक्ष्मी रूपी हार आलेला आहे. मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माऊली आता जो साऊंड आहे ना असोच ठेवा, आता अजिबात काय चालू नको. हा तुमचं नाईलाज आपण कसो आवाज वाढताना त्याच माका पण समजत नाही व्होल्टेज मुळा. हा वाढलो की अचानक वाढता, नाही तर मग अगदीच बंद होतात. ठीक आहे, कारण तुमचा साऊंड आमच्या अनेक डबल बारीन का असताना सुंदर आहे, पण आज अडती येता काहीतरी. माका वाटतं तो गुळगुळीत धोंडो दिसता काय बघा माझी. अरे काय बाबा, ते आजी आजी बिचारी कांदा कैसा आवळा. ओ गाव गया था ना इसलिए कांदा आवळा. बुवा तो भैया 8-10 वर्षांनी एकदा जाता आणि मग आवळून येता सगळा.
परिस्थिती हा, त्या दिवशी मी बुवांच्या घरात गेलोय आणि जाऊन मी आमचे संदीप भावेश आम्ही एक खाट होती त्या खाटीवर बसला आणि बुवा गेले आतमध्ये. बायको सांगतो खूप नरबुवा इलेले कांदे पोहे आतमध्ये. दरवाजा बाजूक असल्यामुळे आमका सगळं ऐकू येत होता. ती सांगता मग असा कांदे होत तरी ती सांगता आम्ही बसला होतो खाटीवर ना, त्या खाटीखाली कांदे होते ठेवलेले. आम्ही मेला घाबरून म्हटलं नक्की झाला का, कांदे पोहे खाऊ थांबो की नको ह्यो माका प्रश्न पडलो. पण नंतर माझं जोडीवालो इलो मांजरासारखो बोक्यासारखो 2 कांदे घेऊन गेलो. तेव्हा काही आमचं जीव भांड्यात पडलो. म्हणजे कांद्याचा उगाच नाही सांगत हा, कांदा कायसा आवळा तुमचा कसा काय हा ना बरोबर. कांदा कायसा आवळा काय अबो. आज शिवजयंती हा, मनोरंजन या तुमचं होणार. बुवानी सुंदर सुंदर जोक सांगितला आणि महिलांसाठी लक्ष लगाव खूबसूरती पाव आणि आमच्यासाठी बिटेक्स लगाव खुजली बघाव. नाहीला जा, कारण आता ह्यो जीन्स पॅन्ट एवढं टाईट हात ना. पूर्वी धोतर असायचे हिकडनं हवा इली की तिकडनं बाहेर जायची. बघा तुम्ही एअर कंडिशन. आता जीन्स पॅन्ट इली हवा खायना जाऊ मार्गच नाही. ती हवा जाऊसाठी ना हल्ली भोका पाडतात पॅन्टिंग का. बुवा तुम्ही घातलाच कधी भोकाची पॅन्ट. आणि तरुणांका सांगोचा एवढाचा की फेसबुक व्हॉट्सअपवर तुम्ही आपला नाव जेव्हा टाकशाल तेव्हा जे आपला ओरिजिनल नाव आहे ना त्याच टाका. व्यंकटेश्वर, संदीप पुजारे, भावेश लाड, स्वप्नील घाडगे अशी नावं टाका. कारण माझ्या मित्राचा साहेब त्या दिवशी ऍक्सिडेंट झाला आणि पोलिसांनी त्याचा मोबाईल घेतला नाही. पण त्याचं नाव त्यांना भेटेना म्हणून त्याचा फेसबुक ऑन केला नाही. तर फेसबुकवर त्याचं नाव काय होता, पोरींचा लाडका अंड्या. हो काय समजणार काय पोलिसांका नक्की हो अंडो हा तरी भेटतो काय हो. बाबा तुमका सरपंच साहेब काय ते आमचे सरपंच एक बिल खायचा तरी पास करा आणि ह्या धोंड्याचा स्मारक करा काहीतरी. काय टेन्शन घेऊ नको. काय सिमेंट लागत त्या मी देईन माझ्याकडनं. तसं मी गरीबच आहे पण सिमेंट देईन. माका कोरोनाच्या आधी मोदी साहेबांनी कॉल केला नाही. ओ नर राम मंदिराचं काम करूचा हा. मग म्हटला थांबला कशामुळा नाही. त्यांनी सांगितलं नाही वाळू चालू झाली ना की लगेच करणार काम चालू. कोरोना नंतर मग बुवा डंपर पाठवलंय तिकडे अयोध्येका. काय अरे खरा सांगतो. तुम्ही कसे धोनी बरोबर खेळता ग्राउंडवर गल्लीत तरी कधी मारलं काय रे. शॉट मारतात बघा गल्ली कधी. म्हणजे कधी बुवा बॅट हातात घेतलास तुम्ही. पण ती बॅट काय माहिती बॅट ह्यांका हे खेळू शकत नाही. कारण बॅट असतात ती ह्यांच्या पोटाक लागतात. ह्यो माणूस खेळणार कसो. ह्यो फक्त याकच चांगला खेळू शकता विटी दांडू. त्या बाबतीत भारी बुवानी सुंदर सांगितलं आणि काय पण शिवाजी महाराजांवरती एक गाणं घेतो. शहाजीचा बाळ काळाचा काळ, शिवाजीचा बाळ काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला, शिवबान बांधलं तोरण तोरण्याला, शिवबान बांधलं तोरण तोरण्याला, शिवबान बांधलं तोरण तोरण्याला. शहाजीचा बाळ काळाचा काळ, शहाजीचा बाळ काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला.
शिवबन शिवबन बांधल तोरण तोरण्याला शिवबन बांधल तोरण तोरण्याला शिवबन बांधल तोरण तोरण्याला. नवीनच गाणं होता आज म्हटलं घेऊया, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा गाणं म्हटल्याच्या नंतर बुवा त्या राजधानीवरती भगवान शान आहे, भगवान शान आहे. रायगड किल्ला महाराजांचा शान आहे. म्हणून म्हणतोय मरण जरी आलं तरी ते ऐकीत असावं, मरण जरी आलं तरी ते ऐकीत असावं. फक्त इच्छा एकच, पुढच्या 7 जन्मी आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच असावं, छत्रपती शिवाजी महाराज हेच असावं, छत्रपती शिवाजी महाराज हेच असावं. कारण कोणी सांगितलं औरंगजेब हा शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू होता आणि त्याला जेव्हा महाराजांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा त्याने 2 हात खुदाकडे केले आणि म्हणाला, या खुदा जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला दुनिया का सबसे बड़ा योद्धा तेरे पास आ रहा है. हे उद्गार अगदी कट्टर शत्रूच्या मुखातून येणं म्हणजे आपल्या महाराजांची कीर्ती किती होती ती बघा. सुबोध मेस्त्री, सन्माननीय सुबोध मेस्त्री वरेरी यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतोय. काय नवीन जुनी गाणी येतात, एक आताचा नवीन गाणं आलेला काय आता नवीन नियमावलीमध्ये ना ही गाणी बिनी सगळी बंद केलेली आहे. आमच्या मांजरेकर साहेबांनी सांगितलं आणि तुमची काय ती गाणी बिनी आहेत ती सगळी घ्यावा, तुम्ही चिठ्ठीवर दिलास तरच आम्ही घेऊ शकता गाणी. पण आता ज्या बक्षीस दिलास ना गुलाबी साडी हे गाणं घ्या, पुन्हा तू मळा अंगुराचा हे 100 रुपये दिलास म्हणून आता त्याच्यासाठी या गाणं घेतोय मी. काजळ लावून आले मी आज असं नका पाहू अहो येते मला केला शृंगार आज साजलया साज असं नको पाहू आहे अप्सरा मी मकर लाली उठून लाली निघून साडी गुलाबी पागल करते तुझी मूर्तीचा गुलाबी साडी आणि त्या सुरामध्ये असतात, फक्त त्यांची कडवी चेंज होत. एक फूल वाहतो सखे शुभ देखली श्याम का क्या भरोसा काली
काली जुल्फों के फंदेन डालो, काली काली जुल्फों के फंदेन डालो, हमें जिंदा रहने दो ए हुस्न वालो, काली काली जुल्फों के फंदेन डालो, हमें जिंदा रहने दो ए हुस्न वालो. बाबू 100 रुपये कधी देतस? पप्पाक चाळवतो, टेन्शन घेऊ नको, जा 200 जाताना मी देतोय. युट्यूब चालू आहे. मगाशी बुवाने आमच्या ज्या गाणं घेतला आणि बुवा, ही नाडांची धरती तुमका म्हणता भेटा तुम्ही जाताना 50 काढून घेतोय. ही नाडांची धरती टाकल्यावरती उंदीर काढू कोड. हे बघ, केस जातील केस येतील. हो बस, या गाणं बरोबर आहे की नाही? एक वेळ माणसाच्या डोक्यावर केस नसले तरी चालतील, पण ती केस कामात न गेलेली नसो कमी. बरोबर आहे ना? केस डोक्यावर नसले तरी चालतील. बुवा, तुमची तुलना आमच्या कॅटरेस वाल्यांबरोबर करू नको. ते तुमच्यापेक्षा चिकने दिसत. तुमका अशी मिठी मारल्याने ना पाणी करून टाकतील तुमच्याशा. आणि सांगतात माझेच तिकडे भाऊबंद बसले. दिस इज रॉंग, लिहून घ्या, रॉंग आहे. ती आजी होती ना, ते आजीवरनं सांगतोय. एकदा असाच झाला, माझा मित्र होतो, त्याचं लग्न झालं कोरोनात, आणि ते का गावाक येवचा होता. ते का गावाक येवचा होता, ओसोचा असताना गावाका बायकोक त्यांना ठेवला कोरोनात ना गावाक ह्यो मुंबई. आणि घरातल्यांनी फोन केला आणि बाबू ओसो भरूचो गावाक ये. ह्यो गेलो, त्याचो जो शेठ होतो ना तो गुजराती होतो. ह्यो बोललो आणि म्हणता, शेठ मुझे छुट्टी चाहिए. शेठ मुझे छुट्टी चाहिए. शेठ म्हणता क्यों चाहिए? ह्यो सांगता मुझे गांव जाने का है. शेठ म्हणता अरे अभी तो गांव जाके आया, अभी क्यों छुट्टी चाहिए? तो म्हणता नहीं नहीं शेठ मुझे गांव जाने का है. शेठ म्हणता ठीक है, लेकिन क्यों जाने का है? वो सांगता मुझे गांव में ओवासने का है. शेठ म्हणते अरे ये ओवासना क्या होता है भाई, ये ओवासना क्या होता है? तो सांगता वो शेठ क्या होता है, वो गणपति बापा के सामने बाइकों को लेके जाना पड़ता है और हाथ में ऐसा सूप लेके हम ओवासते हैं. तो म्हणता अरे ओवासना है तो ऑफिस में साईं बाबा है, उसके सामने ओसो. वो म्हणता नहीं नहीं शेठ मुझे गांव जाना ही पड़ेगा. शेठ म्हणता क्यों जाना पड़ेगा? मग ह्यो सांगता मेरा सुपड़ा गांव में है ना, इसीलिए जाना पड़ेगा. मुंबई कशा कोण सूप आणता हो? मुंबई सगळा रेडीमेड भेटता. काय समजली? कांदा आवळा, आवळत आवळत जरा थांब, थंडी पडोची आहे. पोवाड्यासाठी 100 रुपये आलेले आहेत. जाणता राजा महाराष्ट्राचा, शिवाजी छत्रपती शिवाजी हो महाराज, छत्रपती शिवाजी हो बाल शिवाजीनं आई भवानी समोर जागर गोंधळ कसा घातला बघा. भगवा फडक तो रायगडावर, भगवा फडक तो रायगडावर, बाळ शिवाजी
महालक्ष्मी सेवा मंडळ मांजरेकर वाडी, महालक्ष्मी सेवा मंडळ यांच्याकडून लग्नाच्या ओव्या म्हणा हे 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. काय लग्ना करूची तर गावाकच, मुंबई काय नाही हो. मुंबई का सकाळी डामडूम, दुपारी टामटूम, रात्री सामसूम. देवधर्म काय नाही, हॉलवरनाच हनीमून का जातात तिकडे. सध्या परिस्थिती बदललेली आहे बुवा. आपण भाग्यवान आहो ना, आपला कोकणात झाला लगी. मुंबई काय नाही हो. मुंबई गीता वगैरे असलो काय प्रकार नाही. गीता आपल्याकडे एकापेक्षा एक गीता म्हणतात. इकडे तुमच्याकडे काय म्हणतात? गीताच ना. हो ये आमच्याकडे गीता म्हणतात. गीता गाढवा पुढे वाचली. आवाज काय नाही बरोबर आहे. कोरस मंडळीचं कायला माहित की जागरण आणि ते सध्या त्यांकाच समजत नाही काय करतात ते. त्याच्यामुळं ते त्यांना असं वाटतं जरा कमी हा. तुम्ही तिकडे अजिबात लक्ष देऊ नको, काय टेन्शन घेऊ नको, सगळा चांगला. कारण आम्ही समजू शकतो समोर असल्यामुळे हमिंग मारणार ठीक आहे. आणि आज काय झाला, आमच्या गावात सुद्धा शिवजयंती आहे. दोघे तिघे जण इले नाहीत म्हणून पुजारी बुवांच्या भाजनातले आज अगदी मोठ्या मानान माझ्या भाजनामध्ये येऊन बसले. जोरदार टाळी त्यांच्यासाठी वाजवा. काय पैसो आपल्याकडे असता नसता पण माणुसकी शिल्लक राहू हवी. बसले म्हणजे बुवा विदाऊट पैसे, नाद नाही करायचो त्यांचं. नागचा पा सोनचा पा, नागचा पा सोनचा पा, मधी काय चमेलीचा रोपा, मधी काय चमेलीच्या रोप्या खाली, चमेलीच्या रोप्या खाली संदीप नवरा उभा, संदीप नवरा उभा. एक असताना आजीबाई असतात, तिका चष्मो लागलेलो असता आणि ती तोंडात तिच्या बुवा दात नसतं. ती चालू करता याय याय गे युक्मिनी, याय याय गे युक्मिनी. ती रुक्मिणी होती, ती तिच्या पण तोंडात दात नसतात. म्हणजे आता म्हातारी झाला पिकला पान तुमका माहिता, वयानुसार होता तसा. याय याय गे युक्मिनी, रुक्मिणी म्हणता साधलंच गे एक डोळशे, आमच्याचे दोन्ही उले गेले, आमच्याचे दोन्ही उले गेले. मग ती सांगता नवरो मुलगो जुवून दिसता. बुवांचा ज्यावेळी लग्न झाला ना त्यावेळी पाटावर घेतला आणि वरपासून खालपर्यंत हळद लावित होते. आणि ती म्हातारी मध्येच म्हणतात नवरो मुलगो जुवून दिसता, नवरो मुलगो जुवून दिसता. तुका गे कसो तो कळलो, तुका गे कसो तो कळलो. ती बाजूची म्हणतात तुका गे कसो कळलो. मग ही सांगता हळद लावताना हात लागलो. गाला गाला तसो तो प्राणी जुनाटच हा. हळद लावताना हात लागलो. ह्या आपल्या गावाकच होता व मुंबई ह्या काय बघू भेटत नाही. मंडळी जमली सारी, जमलेल्या मांडवदारी, बोला शुभ मंगल सावधान सावधान. मंडपी बघा हल्ली व्हॅलेंटाईन डे साजरो झालो.
व्हॅलेंटाईन डे, किस डे, हग डे, काय प्रकार ह्यो समजत नाही बुवा. आपलो एकच दिवस 19 फेब्रुवारी जगात भारी शिवछत्रपती महाराजांची जयंती. ह्या काय नाही व्हॅलेंटाईन डे हे सगळे तरुण बसलेले होत. कोणाकोणाचो गर्लफ्रेंड तुमच्यापैकी कोणाकोणाचो गर्लफ्रेंड कोणाचो नाही काय ना कोणाचो नाही. मग इंस्टाग्राम फक्त असाच खोललाच वाटतं. नाही भेटत काय टेन्शन घेऊ नको. ज्यांना चोच दिला तो दानो पण देणार, तो परमेश्वर. टेन्शन नको. जेवढ्या जणांची लग्न होतात तेवढ्या जणांचे घटस्फोट पण होतात भरपूर. काय काळजी करायची नाही. गाडी रिपासिंग करून वापरायची. सध्या त्याच करू भावा, बाकी काय पर्याय नाही. काय बुवा आमचं बरं काय ना. आता बघा आपल्याकडे म्हणा पती पत्नी रथाची 2 चाकं आहोत. पण मांजरेकरांनो पती पत्नी रथाची 2 चाकं आहोत. पण आपल्याकडे आता काय झालं माहिती काय एवढे हुशार आहेत ना. एक स्टेपनी पंक्चर होईल चाक म्हणून स्टेपनी बाळगतात. काय हुशार होत. काय काळजी करायची नाही. पण ज्यांचो गर्लफ्रेंड आहेत त्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा आणि ज्यांचो गर्लफ्रेंड नाहीत त्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. भेटणार पुढच्या वर्षीपर्यंत. काय काळजी करायची नाही. फक्त 100 दिलास ना तुमचा कामच झाला म्हणून समजा. बाबू ए बाबू 100 घाय पप्पाला जाऊन चाळवून जा. तुझ्यासाठी गाणं म्हणू. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान. म्हणजे असं सांग नागिन हवी म्हणून तुका. मगापासून असं करता मी म्हटलं काय दाखवतच मका. इकडे इकडे बाळा. या ठिकाणी रामचंद्र वरक यांच्याकडून आमच्या या छोट्या कलाकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. शिवशाही मंडळाकडून या आमच्या छोट्या बालकासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद.
नवीन साळसकर, सन्माननीय नवीन साळसकर यांच्याकडून या छोट्या बालकासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतो. आणि तसंच नवीन साळसकर यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतो. नारायण परब, सन्माननीय नारायण परब यांच्याकडून माझ्यासाठी 100 आणि आमचे नाव कसं तुझा? योगेश, योगेश संतोष गुरव यांच्यासाठी 100 रुपयाचा 200 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. योगेश बाळ, तू कुठल्या शाळेत जातोस? बीडवाडी. तुझ्या शाळेत बाईंना धरून गुरुजी किती आहेत? एकच. जा मजा. वा हो, तुमका 50 दिला लहानपण. एका म्हणतात पुरेपूर फायदा होतो. ए बापू इकडे बस, तू जाऊ नको. तो म्हणतो सोय झाली आजची, माझी मरा तुम्ही मरा कर मला. हो मांजरेकर, ह्याच खरा कलियुग. तुम्ही मारा म्हणता, आता आम्ही मी जातोय, आता झाली सोय. अजून भेटणार तुका, काय काळजी करा. अरे स्टॉक आपल्याकडे भरपूर आहे. तुम्ही अपना चालत नाही बस म्हणता, ह्या नको. सांग कधी, ह्या चालत. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहते ग. झापू पैसे नको देव खिशात ठेव, लपून ठेवता. पैसे नको, बस झाले, भरपूर आहेत रे. अजून देणार मंडळ चांगला, टेन्शन नाही. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहते ग. दिला तर झापू तो झोपू का, झापू का झोपू का, वाद करा. दिला तर झापू चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहते ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहते ग. दिला तर झापू का, झोपू का, वाद सांडव्या गावातलो डान्सर, ये इकडे बस, तू जावच नको आता, इकडे बस. मगात पासून काही होत. प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणते गद्दार, मला 50 रुपये देऊ. अभी तो दिए हिंदी बाबू डायरेक्ट चुकेगा नहीं साला. ए पुष्पा मतलब फ्लावर समझा क्या? फ्लावर नहीं, फायर है मैं. कसा गद्दारी करून तूच म्हणते गद्दारे मला. गद्दारी करून तू, तुझ्यासाठी नाही, ह्या माझी होती जुनी मैत्रीण, तुझ्यासाठी.
गद्दारी म्हणजे ते का कळता ह्या कोणासाठी गाणं म्हणतो आताचा जनरेशन बाबू काय सांगू 5 वर्षापूर्वी होती रे गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला पाखरा आमच्याकडे ना बाबू हा स्टेप चालू ठेव तुझे आमच्याकडे ना एका हिरो होंडाची गाडी घेतला ना आदल्या दिवशी बायको बरोबर झाला भांडार त्यानं गाडी घेतला नवीन आणि बायको काय आरतीचा ताट घेऊन येईना गाडीची पूजा करू त्याबरोबर तो म्हणता माझं काही चुकलं सांग ना माझ्या संग बोल ना ग जरा माझं काही चुकलं सांग ना माझ्या संग बोल ना ग जरा ग तुझ्यासाठी गाडी आणली हिरो ग होंडा ग तुझ्यासाठी गाडी आणली हिरो ग होंडा पाखरा गाडीवर बस पाखरा मुळीच नव्हतं नको हे ऐकलं नाही का अरे लाखाचा नंबर 1 गौतमी पाटील बघलं भारी आहे ना मी सुद्धा लई मोठं फॅन आहे तिचं बाबू जाऊया कधीतरी तिकडं माका भेटोची लई सेल्फी काढू जो म्हणजे हा गौतमी पाटील एका रात्रीत फेमस झाली माहित आहे ना तुमका राती अर्ध्या राती असं जायचं नाही राती अर्ध्या राती असं जायचं नाही सोडून रंग जायचं नाही 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 राती अर्ध्या राती स्टॅमिनो बघा देतो काय तुझा काय आलं तू कोरोनाचा डोस घेतलंस ना मी दंडावर घेतलंय तुम्ही काय घेतला हा चंद्रा आधी एक गौतमी मॅडम भारी येणार माझी मैत्रीण आहे ती अरे लाखात या बाबांनो टाकू नको म्हणजे पुन्हा भागल्या म्हणजे माका पुढच्या बारवे कॅन्सल करू झालो लाखाचा नंबर 1 आमचा हा बैल जोडा पाटलांचा 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 बैल गाडा मोराच्या खुर्ची कंटाळत असते ना रे तुका शाळेत अंबला का उंबऱ्याशी आधी बस आधी कडवी घेते या बसा किशात ठेवल्या पडत मग ठेव मी नाही घेतोय टेन्शन नको 800 रुपये एक तरी कमी झालं
झालो होतो बघतोय म्हटलं मी गरीब आहे रे, अन्न खाऊन दिवस काढते. या बसा राजी खुशी या सबरीन उगा घायसी. या राऊजी तुम्ही बस भाऊजी कशी मिळावू तुमची महरजी. एक्सप्रेशन बघा त्याच्या डोळ्यावरचं. आता माझा हे वाचपी होणार मगातपासून माका वाटला ते डान्सर होशी. एकदा जोरदार टाळी वाजव त्याच्यासाठी बघ. भारीच केलंस तू. फुलवंती अशी मी मदन मंजिरी गेली जवळपास. काय म्हणतात
चाललात ना तुम्ही. तुझं किती फायदा करून दिलाय. गुरु अमोल परब यांच्याकडून माझ्यासाठी 250 रुपये आणि आमच्या योगेश साठी 250 रुपये आलेले आहेत. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. बुवा 550 सुट्टा असलं तर द्या. नाही तू का दे 250 तुझे लिहिले. मगाशी बुवांग दिले ते 50 आणि हे माझ्याकडनं 200 250. 36 न करे वाली त्यात ना मी 36 न करे वाली मला लाखाची मागणी आली. मी 36 न करे वाली मला लाखाची मागणी आली. मी 36 न करे मला लाखाची मागणी आमचा 12 वाजवी 36. धन्यवाद. पूर्वीच्या काळी बघा मी मुंबई होतय ना बाबू है आता पण जरा 2 मिनिटं मी मुंबई होतय ना तेव्हा आमच्या बाजूक एक आजी होती. गाला तर सगळा चॉक झालेला हो. आतमध्ये गेलेले गाल तिचे पण तिका म्हणजे एवढं ना सकाळ संध्याकाळ आरशी समोर असायची. आरशी समोर केस सोडायची आणि आमका म्हणायची काय रे मी कशी दिसतोय. आम्ही सांगायची आजी वा छान दिसतात तुम्ही छान. त्याबरोबर ती आजी मग गाणं चालू करायची फणी घ्यायची आणि ती चालू करायची. ज्वानीच्या आगीची मशाल हाती आले मी हौशीच्या बयान नाती. राजवा उड किरकिर राजवा उड किरकिर कर रानात सुरात गाती. दिलाचा दिलभर जीवाचा जीव लग दिलाचा दिलभर जीवाचा जीव लग कुठं दिसना मला. बाय बाय मला इथं दिसना. त्याका बिलाची नागिन पळाली ह्या गाणं हवं. ती म्हणता इथं दिसना शोधू कुठ दिसला ग बाई दिसला त्याला बघून पटकन जागेवर फिनिश करून टाकायची. बिलांची नागिन निघाली. बाबू ह्या कट करून टाका तिकडे युट्यूब का उगाच पुन्हा. हा काय दोघांचा सुद्धा कट करून टाका. तुम्ही सुद्धा ना म्हणजे टाका जुनी बारी झाली त्याच्यात नाचलो असं टाका. कोणी रील्स बीस टाकलाच नंतर उगाच आमच्या पोटावर पाहिजे गरीब आहे मी.
आज बघा साक्षात टकलू हैवानाची गँग सांडवे गावामध्ये दाखव. किती झाले मोजा बरोबर. मगाशी 250 1050 आमच्या पुढे गेलो नाही. दोन्ही बुवा चांगले द्या काय मनोरंजन म्हणून करूचा लागता. या ठिकाणी गजर घेतोय बुवा. खूप काय बोललेले बुवा काय बोलणार होते काय महिला मंडळासाठी सांगता काय नाही काय लिहिलेला. पण हल्ली एक नवीन ऍडव्हर्टाईज दाखवतं. एक संतूर साबणावर 2 पेन फ्री. काय ऍड येतात? एका संतूर साबणावर 2 पेन फ्री. अहो पेन फ्री देऊन करणार काय? काय आंघोळ केल्यावर ढुंगणावर निबंध लिहूचो काय. पण म्हणजे काय पेटीत नको बाबू हात घालू. ते माझी हत्ते तिकडे गजर घेतोय. आजच माझा झालाय पगार उदार. गोष्ट पटली पटकन उठली. हा घे पैसे घे. गोष्ट पटली पटकन उठली. गोष्ट पटली पटकन उठली. अशी प्रथा मी गाजवली. अशी प्रथा मी गाजवली. जवा रात्री घंटी तवा घंटी निसर्गरम्य सांडवे गावाचा. शिवशाही मंडळाचा गावात मान. आज रंगली डबल बारी. आज रंगली डबल बारी. गोडी ट्रेंडिंगची भेटली. गोडी ट्रेंडिंगची भेटली. शिवशाही मंडळाची जगात मी आले न्यारी. शिवशाही शिवजयंतीचा उत्सव खास. एका वर्षानं आला हा सण. सांगो महालक्ष्मीच्या कृपा छायेत. सांगो महालक्ष्मीच्या कृपा छायेमध्ये आज सर्व शिवभक्त मिळून आज शिवजयंती साजरी करतात. अतिशय सुंदर कार्यक्रमात. आता ह्या काय व्यंकटेश्वर म्हटल्याच्या नंतर हे मुजिक बिजिक व्हायचंच असतात. आणि मंडळात त्या आमच्या सांगितलेला बाहेरना जर चिठ्ठी येली तरच गाणी म्हणायची. आता मंडळानं सांगितलं म्हणून मी गाणी घेतलं. त्याच्यात काय वाईट नाही. व्हिडिओ तसे टाका काही फरक नाही पडत. आणि माका वाटतं त्याची आई लिहिलेली ना. अवशी काय काळजी करू नको. पोरग्याचं भविष्य उज्ज्वला. जोरदार टाळे वाजवा त्याच्यासाठी. नाहीतर पोरगे काय येतात आणि बाहेर असतात मोबाईल मध्ये टुबुक थप्पड मारूंगी थप थप्पड मारू. रील्स चालू असतात त्यांचा. बाकी त्यांना भजन बिजन काय नाही. पण तो निदान भजनात येऊन उभो तरी राहिलो. आणि एका डेअरिंग लागतात. आणि एखादो कलाकार होणं ना या सगळ्यांच्या नशिबात नसता. एका वाडवडिलांची पुण्याई पूर्वीच्या सगळ्यांची पुण्याई लागतात. तेव्हा असे रत्न जन्मात येतं. आता पुजारी बुवा आम्ही आमका स्वप्नात पण वाटला नव्हता आम्ही कधी भजनी बुवा हो. पण त्यावेळची असणारी आमची आवड आम्ही सुद्धा असेच होतावे. तो सांग ना माझा जन्म झाला तेव्हा गुरुजी गुरुवार होता. तसाच म्हणजे असेच आम्ही होता दोघे पण ठीक आहे. आज आमका नावलौकिक भेटला. आजकाल कॉम्पिटिशन भरपूर झालेला. बाबू तू माझ्याकडे ये मी तुका शिकवीन. मुजिक बिजिक काय टेन्शन घेऊ नको. हा काय काळजी करायची ना.
म्हणून काय म्हणतोय, आमचे बाहेर गेलेले आहेत, सर्व सर्व सैन्याला घेऊन बाहेर गेलेले आहेत. कारण 2020 मुळे आमच्या बुवा लोकांचा लफडा झालेला, मुतखडो झालो बहुतेक बुवांका. आणि आमची तर हालतच बेकार झाली. कारण बुवांच्या साईजचा हगीच भेटता बाजारात, आमचा त्या पण नाही भेटत, आम्ही मेला उठार. म्हणून काय म्हणतोय, अंग महालक्ष्मीच्या कृपाच्या येत, अंग माऊलीच्या कृपाच्या येत, भक्त मंडळी ही गमली, भक्त मंडळी ही गमली, शिवशाही मंडळाची जगात किमया लैनारी, शिवशाही नवीन नवीन गाणी होतो भारी भारी, पण शॉर्टकट घेताय, वेळ भरपूर झालेलो. आता बुवा ह्याच्यानंतर तुमचं जबरदस्त मनोरंजन करतील, म्हणून शेवटचा कडवा घेताय. गलवा अभिमान नको या भजनी, जिरवी ना बुवा तुझी सारी ही मस्ती, माझा माझा यमाचा खाजा, माझा माझा यमाचा खाजा, सांगून गेले हो ज्ञानी. काय माझा माझा यमाचा खाजा, औशी घ्या औशी, फक्त औशी औशी तुझ्यासाठी. जरा ऐकण्यासारखा विषय आहे, जरा फक्त बसा व्हायचे खुर्चीवर पाठी. काय होता माहिता, आज तुम्ही सगळे मिळून एकत्र जसो कार्यक्रम करतास ना, असो एका गावात कार्यक्रम होतो आणि गावची आणि मुंबईची सगळी मिक्सिंग झाली. मिक्सिंग झाल्याबरोबर जुन्या मैत्रिणी दोघी जणी भेटलो. जुनी मैत्रिणी भेटल्याबरोबर मुंबईवाली सांगता, अगं ए शेवंता ऐकलंस का? शेवंता ऐकली म्हणता काय? त्याबरोबर हिना सांगूक सुरुवात केला मुंबईवाली, अगं शेवंता हे बघ, हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ, आणि हा आमचा बॉय. काय सांगता, हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ, आणि हा आमचा बॉय. त्याबरोबर गाववाली होती ती खवाळली, ती म्हणता असा म्हणतो आता माझा आहे. त्यांना नवऱ्याक आपल्या जवळ बोलवला आणि ती सांगता, हे माझे मीटर, मी त्यांची वायर, आणि ह्या आमचा बिल. म्हणजे गाववाली सुद्धा कमी नाही, सगळ्यात भारी. कसा स्वीट अँड शॉर्ट मध्ये मजा येईल की नाही. मग उगाच ठेवलास, पण त्याका तीनदा ठेवलास, माका दोनदा. ठीक आहे. माझा माझा यमाचा खाजा, माझा माझा यमाचा खाजा, सांगून गेले हो ज्ञानी, सांगून गेले हो ज्ञानी, शिवशाही मंडळाची जगात किमया लैनारी, शिवशाही मंडळाची जगात किमया लैनारी, शिवशाही मंडळाची. ओ निसर्गरम्य खंडवे गावात, शिवशाही मंडळाचा गावात मान. बुवाने मगाशी सांगितलं नाही, पुरुषांच्यासाठी फक्त घंटाच असता मंदिरात. खरा बुवा, पुरुषांच्यासाठी फक्त घंटाच असता, आणि वाजवणारे सुद्धा पुरुषच असत, नुसते बडवतात घंटा. काय सांगता. ठीक आहे, आता याक स्वीट अँड शॉर्ट मध्ये नेऊ कवा, कारण एवढे भजन रसिक चांगले आहेत, बुवांका सुद्धा चान्स भेटो गो. म्हणून काय म्हणतोय, शिवशाही मंडळाचा गावात मान. आज रंगली डबल बारी, ट्याव ट्याव ट्याव
शिवशाही मंडळाची जगात दुनिया लैन्याळी. 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 टाळे घ्या ना. आता फुलटू मनोरंजन करते सगळ्या नवीन स्टॉक आणताना काय टेन्शन घेऊ नको. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा